राज्यातील लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. पण ही सर्वांसाठी नाही, तर फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी आधी अर्ज भरलेला आहे आणि त्यात चूक झालेली आहे, म्हणजे केवायसी केली आहे आणि त्या केवायसीमध्ये चूक झाली आहे, त्या महिलांना चूक दुरुस्त करण्यासाठी संधी राज्य सरकारने दिली आहे. ज्या महिलांचं ई-केवायसी राहिलेली आहे त्यांना आता ई-केवायसी करता येणार नाही. ज्या महिलांनी योजनेचा फॉर्म भरताना ई-केवायसी प्रक्रियेत चुकून चुकीचे पर्याय निवडले होते, अशा लाभार्थ्यांसाठी सरकारने पोर्टलवर दुरुस्तीची विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या महिलांनी ई-केवायसी त्यांना करता आलेले नाही त्यांना यापुढे 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाही. ई-केवायसी करताना ज्या महिलांकडून चूक झाली त्या महिलांना दुरुस्तीची संधी राज्य सरकारने दिली आहे. त्याच महिलांनी पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करावी असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. तर पोर्टलवर नेमका काय बदल करण्यात आला आहे? ई-केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते, असा मेसेज पोर्टलवर असल्याचे दिसते. त्यामुळेच फक्त दुरुस्तीच करता येणार आहे. लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार संलग्न बँक खाते आणि योग्य ई-केवायसी असणे अनिवार्य आहे. ज्या महिलांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित होते किंवा ज्यांचे ई-केवायसी चुकली होती त्यांनी तातडीने पोर्टलवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. अर्जाची दुरुस्ती केल्यावरच रखडलेल्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. होय, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 4 महिन्यांचे हप्ते एकाच वेळी वितरित होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्यात खात्यात जमा झाला होता. त्यानंतर एकाही हप्त्याची रक्कम खात्यात आलेली नाही. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा होईल असे सरकारकडून सांगण्यात आले होते. पण लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीमुळे डिसेंबर महिन्यापासूनचे हप्ते रखडलेले आहेत. नवीन आर्थिक वर्षात रखडलेले हप्ते एकत्र जमा होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.